आता प्रथम देव बाहेर आणलं जातं। घरचा देव जो असतो तो कळशाच्या रूपात आपण बाहेर अंगणामध्ये आणलं जातं। नाही ते नंतर इथे अंगणामध्ये थोडंसं लादी पुसून त्याच्यावरती पिठाची रांगोळी काढली जाते। सफेद वस्त्र टाकून त्याच्यावरती तांदळाची चौरंगासारखी रांगोळी काढली जाते। नंतर मध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती कळशाची स्थापना केली जाते आणि बाजूने पाण्याचे विडे मांडले जातात। त्याच्यावरती देवाची सुपारीच्या साहाय्याने स्थापना केली जाते। कळशाला फुलं हार वगैरे घालून छान देवाची पूजा केली जाते। तालाबादप्रमाणे होळी सणामध्ये असते। यजमान कैलासवासी पांडुरंग रामा कदम गेल्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने नुकसान झाल्यानंतर गेल्या वर्षापासून त्यांचा मुलगा सिद्धेश पांडुरंग कदम आणि कदम भावकी तुझी त्या होळी सणामध्ये तालाबादप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करून यथाशक्तीने पूजा करतात। यांच्या पूजा देऊन त्यांच्या सर्व समाधानामध्ये संसार चालू दे, जे जातील तिथे त्यांच्या मागे तुमची कृपादृष्टी हवी, त्यांच्यावर येणारे विघ्न संकट देवातून दूर करावेत आणि आजचा हा कार्यक्रम मधून पार पडावा। आता देवाचे धूप दीप पाणी सर्व आरती झालेली आहे। आता घरचे आणि गावातले लोक हे एक एक येऊन सर्वजण देवाची पूजा करतात। आता सर्व लोक आपल्या घराच्या सुख समृद्धी आरोग्यदायीसाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात। आणि अशीच तुझी सेवा त्या भक्ताकडून करून घे आणि काही जी पैसे झाले असेल तर त्यांना मान्य करून घे आणि त्यांना संसारामध्ये आणि घरामध्ये व्यवहारामध्ये कामधंद्यामध्ये सर्वांना सुख शांती दे। अमृतलिंगाचं